श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. परिश्रमांची गरज. यशस्वी होण्यासाठी अविरत परिश्रमाची गरज असते, नाहीतर यशस्वी होता येत नाही. एका गावात एक शेतकरी राहत होता. परंतु संसारात येणाऱ्या अडचणींमुळे तो खूपच त्रस्त झाला. अखेर एके दिवशी या सर्वाला कंटाळून त्याने आपले घर सोडून निघून गेला आणि साधूचा वेश धारण करून सर्वत्र फिरू लागला. साधूच्या वेशात तो सर्वत्र संचार करू लागला. त्याच्या या वेशाला पाहून लोक त्याला नमस्कार करत होते. त्याला फळे, दूध, मिठाई, अन्न, दक्षिणा मिळत असे. तो जाईल तेथे त्याचा आदर सत्कार होत असे. देवाचं नामस्मरण आणि विरक्त संन्याशी वेश या एवढ्या भांडवलावर त्याचं जीवन अगदी मस्त चाललं होतं. साधू पण यात खूप आनंदी आणि समाधानी होता. परंतु असाच एक दिवस एका तीर्थक्षेत्राच्या दिशेने वाटचाल करीत असताना या साधूला एक हिरवागार मळा दिसला. हिरवागार शेत दिसला. त्यात तरारलेल्या पिकांनी वाऱ्यावर डोलणाऱ्या वेगवेगळ्या वेलींनी भरलेली शेती होती. आणि त्या मळ्यामध्ये एक शेतकरी काम करीत असताना साधूने पाहिले. हिरवागार मळा आहे आणि त्या मळ्यामध्ये एक शेतकरी काम करीत आहे असं त्या साधूने पाहिलं. साधू त्याच्याजवळ गेला आणि त्याला म्हणाला, देवाने तुला या सुंदर शेताचं वरदान दिलेलं आहे. त्याबद्दल तू देवाचे आभार मानले पाहिजेस. शेतकरी यावर हसून म्हणाला, साधू बुवा, तुमचं म्हणणं खरं आहे. देवाचे आभार तर मानलेच पाहिजेत. देवाने मला इतकं सुंदर हिरवगार शेत दिलं आणि त्याबद्दल मी देवाचा ऋणी सुद्धा आहे. पण मी या शेतात काम करण्याच्या आधी फक्त देवाच्या हाती ही जमीन होती, तेव्हा तुम्ही ते पाहायला हवं होतं. म्हणून परिश्रमाची गरज काय आहे? आपल्यावर येणारी परिस्थिती, आपल्यावर येणारे अडचणी आपण कसे मात करत असतो. जर आपण मेहनत केली, बरोबर की नाही, त्या मेहनतीचं आपल्याला फळ मिळणारच. आपण जर कार्य केलंच नाही, एखादं काम केलंच नाही, त्या कामाचा टार्गेट सुद्धा असतं की एवढं काम झालंच पाहिजे. एखाद्या ऑफिसमध्ये असू दे किंवा एखाद्या कंपनीमध्ये असू दे, बरोबर की नाही, टार्गेट असतं की एवढं काम झालं पाहिजे तरच तुम्हाला एवढे पैसे मिळतील. आपण त्या पैशांकरिता काम करत असतो. परंतु कार्य असं केलं पाहिजे, काम असं केलं पाहिजे की ज्यामध्ये आपण समाधानी असू, आनंदी असू. तर तेच काम करण्यासाठी बघा आपल्याला कंटाळा येणार नाही. नाहीतर काय होईल, आपल्याला झोप येईल, आळस येईल. कंटाळा आला की आपण तिथून निघून जाऊ. मग असं होता कामा नये. जसे आपण कर्म करू त्याचप्रमाणे आपल्याला उत्तरसुद्धा प्राप्त होणार आहे, बरोबर की नाही. त्याचं फळसुद्धा आपल्याला प्राप्त नक्कीच होणार आहे. म्हणजे विचार जर केला, आपण परिश्रम करायला लाजतो, मेहनत करायला लाजतो. आता शेतामध्ये ज्यावेळी आपण शेती करत असतो तेव्हा आपण का म्हणून लाजतो?
लोकांनी जर आपल्याला प्रश्न विचारला, काय करतोस रे? तर त्याचं आपण उत्तर दिलं, मी शेती करतो. मग आपल्याला कमीपणा येतो ना. परंतु आपल्यामध्ये सुख आणि समाधानी कशा प्रकारे येईल? बघा, ज्यावेळी जे पीक आहे त्या पिकामध्ये आपल्याला जर जास्त मिळालं, जास्त पीक मिळालं, तर आपण काय विचार करणार, अरे हे मेहनतीचं फळ आहे. परंतु एखाद वेळी असं दृश्य पाहायला मिळतं की ती शेतीसुद्धा आपल्याला साथ देत नाही. बरोबर की नाही? म्हणून विचार करा, परिश्रम करायला लाजू नका, मेहनत घ्यायला कधीही कमी पडू नका. मेहनत करा, मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रम, परिश्रम आपल्याकडून नक्कीच झालं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून भाग का दिलेला आहे? परिश्रमाची पोचपावती पाहायची असेल तर एकच आहे, ते म्हणजे आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. जर आपण काम केलं, काम करत असताना जर आपल्या ओळखीचा कोणी तिथे आलं, तर आपल्या कामाकडे लक्ष नसतं, परंतु आपला विचार असतो, अरे याने मला पाहिलंय, मी इथे काम करतोय. मग त्या गोष्टीचा आपण कमीपणा आणायचा का? म्हणून विचार करा, ही गोष्ट सहजपणे लक्षात राहणार नाही. ही समजून घ्यायची की असा भाग आपल्यामध्ये का आलेला आहे की सर्व काही प्राप्त होत असताना आपण आपल्या परिस्थितीनुसार का बदलत आहोत? बदलायचं आहे, परंतु परिस्थिती गरिबीची असो किंवा श्रीमंतीची असो, आपण समजून घेतली पाहिजे आणि परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. आपण केलेले परिश्रम, आपण केलेली मेहनत ही शेवटच्या क्षणापर्यंत गरजेची, कारण त्यामध्ये यश मिळेल का अपयश मिळेल हे पाहायचं नसतं. फक्त कर्माने उभा राहा, नक्कीच यश आपल्या पदरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यशस्वी होण्यासाठी अविरत परिश्रमांची गरज असते. आता विचार करा, एखादी मॅच जिंकायची आहे. आता त्या मॅच जिंकायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? त्या रनाच्या मागे न धावता आपण काय विचार करणार, आहे एवढ्या बोलत एवढे रन काढायचे आहेत, आता कसे करू? परंतु आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढंच आपण करू शकतो ना. म्हणून आपल्याला मिळेल त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे, एवढाच भाग आहे. मग शेतकऱ्याला सुद्धा वाटलं, अरे आपली एवढी भली मोठी शेती असताना आपण इतरांवर कधीच विचार केला नाही. बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. परिश्रमाची गरज असेल तेव्हा नक्कीच मदत केली पाहिजे. गरज असेल तर नक्कीच गरजेवेळी आपण तिथे उभे राहिलो पाहिजे. ज्याप्रमाणे साधू त्याच्याजवळ गेला ना, त्याला काय म्हणाला की देवाने तुला सुंदर शेताचं वरदान दिलेलं आहे. मग आपल्याला सुद्धा प्राप्त करून दिलेलं आहे ना. आपल्याकडे सुद्धा शेती असते, आपल्याकडे सुद्धा बघा झाडं असतात, फुलं असतात, त्या कुंड्यांमध्ये रोपंसुद्धा असतात. म्हणजे सर्व काही प्राप्त झाली तरी आपण बघा जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांना नक्कीच यश प्राप्त होईल, या शंका नाही आहे. म्हणजे विचार करा, आपण परिश्रम करायला लाजतो, परंतु परिश्रमाची खरी गरज आता आहे. यश अपयश असो किंवा नसो, ते कर्मावर अवलंबून असतं. कर्म जर आपले उत्तमाचे असतील तर नक्कीच यश मिळेल, आणि कर्म जर वाईट असतील तर नक्कीच अपयश घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पावलावर पाऊल टाकायचं आहे. परिस्थिती कुठलीही असो, गरिबीची असो किंवा श्रीमंतीची, गरीब पावलावर जी बघा प्रत्यक्षात परिश्रम आहे, परंतु परिश्रमाची जी गरज आहे ती आत्ताच्या क्षणाला आपल्याला उद्भवत असते.
आपण विचार करतो, अरे सर्व प्रकारे मी अडकून गेलेलो आहे. म्हणून विचार करा, तिथून आपल्याला सुटायचं आहे, मेहनत करायची आहे, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.